तर नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग खूप इंटरेस्टिंग होणार आहे. कारण अर्जुनला आज सायलीचा गाठोडा स्वतः तन्वीच्या रूममध्ये मिळालेला आहे. त्याचबरोबर इकडे तन्वी स्वतःला जाळून घेत असते. तर काय होतं या भागामध्ये, चला तर मग पाहूया. कालच्या भागात आपण पाहिलंच होतं की तन्वी व अश्विन सुभेदार यांच्या घरासमोर तंबूत ठेकून तिथे झोपलेले असतात. तन्वी अश्विनला झोपलेलं बघून खूप रागवते, कारण तिला झोप येत नसते. तिला खूप डास चावत असतात. ती खूप विचित्र पद्धतीने त्याला उठवते व ते सर्व अर्जुन व सायली बघत असतात. तेव्हा सायलीला तिचा खूप राग येतो. ते अर्जुनला म्हणत असते, मी जाते आणि त्या तन्वीला धडा शिकवून येते. तर अर्जुन म्हणतो, नको, तू नको जाऊस. अर्जुन म्हणतो, अगं मला पण खूप वाईट वाटतं अश्विनचं, पण या खड्ड्यात स्वतः पडलाय तो. आपण सगळे त्याला किती सांगत होतो, पण नाही. स्वतःचे डोळे, कान, मेंदू सगळं बंद करून तिच्या मागे पळायला येतो, असं अर्जुन म्हणत असतो. इकडे तंबूमध्ये तन्वीला खूप त्रास जाणवतो असतो. तिला झोप येत नसते. ती झोपायचा प्रयत्न करत असते. सायलीला ते बघून खूप त्रास होत असतो, कारण अर्जुनला अश्विनचं ते बघून खूप त्रास होत असतो. अर्जुन म्हणत असतो की जोपर्यंत अश्विन मोठ्या खड्ड्यात पडणार नाही ना, तोपर्यंत त्याला अक्कल येणार नाही. मग सायली म्हणते की मग ते खड्ड्यात पडल्यावर आपण काय बघत बसायचं का? मग अर्जुन म्हणू लागतो, बायको, अगं आत्तापर्यंत त्याला थांबवण्याचा आपण कमी प्रयत्न केला का? आपलं काही ऐकून घेतलं आहे त्याने कधी? नाही, आणि तो कधी ऐकून घेणारसुद्धा नाही. एक गोष्ट क्लिअर आहे की कोणीही कितीही त्याला समजावून सांगितलं तरी तो कुणाचं ऐकून घेणार नाही. जोपर्यंत त्याला स्वतः एक्सपिरियन्स होत नाही तोपर्यंत तो नाही सुधारणार. शाळेपासून तो तसाच आहे. मग सायलीला कळत नाही. मग ती विचारते, म्हणजे? मग अर्जुन सांगू लागतो, जेव्हा तो 5वी-6वीला होता ना, तेव्हा तो डान्स कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतलेला होता. रिहर्सलला त्याला तापही आला होता. तेव्हा आम्ही सर्वांनी त्याला सांगितलं, नको करूस एवढी रिहर्सल, कॉम्पिटिशनला नको जाऊस. पण नाही, त्याने कुणाचंच ऐकलं नाही. स्वतःच्याच मनाचं केलं आणि मग गेला कॉम्पिटिशनमध्ये. मग काय, त्याचे खूप पाय दुखत होते, खूप पेन होत होतं त्याला. मग काय, 4 दिवस शाळेलाच गेला नाही तो. आणि मग तो म्हणाला, मी असं वागायला नको होतं, तुमचं ऐकायला पाहिजे होतं, आणि यापुढे मी असं कधीच वागणार नाही. मग सायली म्हणू लागते, देव करो आणि तो दिवस लवकर येऊ, म्हणजे अश्विन भाऊजी हे म्हणतील की माझ्या बायकोच्या बाबतीत पण मी तुमचं ऐकायला पाहिजे होतं, माझं चुकलं आहे, मी पुन्हा असं नाही वागणार. मग अर्जुन म्हणत असतो, ती वेळ अजून तरी आलेली मला दिसत नाही, बट आय नो येईल, अशी वेळ नक्की येईल, पण ती वेळ लवकरच येईल. सो टिल देन धडपडू दे त्याला आणि स्वतःला सावरू दे. तुला पटतंय ना माझं म्हणणं? तेव्हा सायली हो म्हणते. मग अर्जुन म्हणतो, चल आपण आत जाऊया. मग दोघेही आत निघून जातात. आता इकडे किल्लेदारांच्या घरामध्ये आपण पाहतोय की नागराज व सुमन बोलत असतात. नागराज सुमनला घाबरवत असतो. तो म्हणत असतो, तेच करायचं आहे तुला सुमन, तेच करायचं आहे. तुला जे काही कळलं आहे, जे काही माहिती आहे ती विसरून जायचं, नाहीतर याचे खूप गंभीर परिणाम होतील. हे लक्षात येते का तुझ्या? त्याचं ते बोलणं ऐकून सुमन खूप घाबरत असते. तिला खूप धक्का बसलेला असतो. नागराज तिला धमकवत असतो. मग सुमन म्हणते, मी आपला संसार सावरण्याचा प्रयत्न करते, तर तुम्ही हे काय बोलताय? हे सगळं भाऊजींना कळलं तर त्यांना काय वाटेल? मग नागराज म्हणतो, दादाला कळेलच कसं? तू सांगितलं तरच कळेल ना. मग तो म्हणतो, तू दादाला सांगणार आहेस का? मग सुमन म्हणते, ती एकदम घाबरतच म्हणत असते, तशीच जर वेळ आली तर मी त्यांना. तोपर्यंत नागराज म्हणतो, दादा, तुझा दादा. तिच्या मुलीचं नाव पूजा. नाही नाही नाही, पूर्वा. दिल्लीला असते ना गं ती? दिल्लीला राहते, नोकरी करते दिल्लीला. जिथे राहते तिथून नोकरी करण्याचं काम खूप लांब आहे म्हणे. तशीच एकटी ये जा करते. दिवस खूप वाईट आहेत हं सुमन. समजा त्या पूर्वाला काही झालं तर तुझ्या दादा बहिणींचं हार्ट फेलच होईल. जीवानिशीच जातील ते. त्याचं ते बोलणं ऐकून सुमन खूप घाबरते. तिला खूप मोठा धक्का बसतो, कारण नागराज तिला धमकवत असतो. मग नागराज म्हणू लागतो,
पण तू जर तोंड उघडलंच नाहीस तर मग तुझ्या जवळच्या कोणालाही काहीही होणार नाही. काहीही होणार नाही. सांगशील दादाला? सांगशील दादाला? नाही ना? ठरव मग काय करायचं ते तू. असं म्हणत तो सुमनला धमकावत असतो. सुमन खूप घाबरलेली असते. तिला खूप भीती वाटत असते. आता इकडे आपण पाहतोय अर्जुन व सायली त्यांच्या रूममध्ये आलेले असतात. सायली खूप अपसेट असते. ती आतमध्ये येते व ती विचार करत असते. ती तिच्या मनात म्हणत असते की प्रिया ती दगडधोंड्यातच बरी आहे, पण तिच्यामुळे अश्विन भाऊजींना त्रास होता कामा नये. अर्जुन तिच्याकडे बघतच असतो. तो म्हणतो, हे चुकीचं आहे हां, हे चुकीचं आहे हो मॅडम. नाही म्हणजे घरच्या CEO ची ऑर्डर तुम्ही फॉलो करत नाही आहात. दॅट्स रॉंग. आमचे CEO जे आहेत ते काय म्हणाले, तन्वीचा विचार करायचा नाही, तन्वीचा विचार करायचा नाही. मग तन्वीचा विचार करतेस ना तू, हे बरं आहे. घरी सगळ्यांना सांगितलं की ती कशीही वागली तरी त्याचा त्रास करून घ्यायचा नाही. मग स्वतः काय करतेस तू? मग सायली म्हणते, तुम्हाला माझ्या मनातलं पण ऐकू येतं ना? मग अर्जुन म्हणतो, हो. मग सायली म्हणते, ठीक आहे, नाही करणार मी तिचा विचार. मग अर्जुन म्हणतो, गुड. मग सायली म्हणते, तुम्ही आता हे सर्व लवकर आवरा आणि लवकर झोपायला या. उशिरापर्यंत काम करू नका. मग अर्जुन म्हणतो, हो. मग सायली जाते व कपाटातून पांघरून काढत असते. आता इकडे अर्जुनला चैतन्याचा कॉल येतो व अर्जुन बोलू लागतो, फायनली आहेस कुठे तू? कधीपासून कॉल करतोय तुला? कुठे गायब आहेस? मग चैतन्य म्हणू लागतो, अरे सॉरी, फोन सायलेंटवर होता. तुझे कॉल्स आत्ता बघितले मी. मग अर्जुन म्हणतो, अरे त्या चौक केसबद्दलच बोलायचं होतं. त्या स्केच आर्टिस्टबद्दल काय झालं? मग चैतन्य म्हणू लागतो, ते स्केच आर्टिस्ट ना? हो, ते झालं आहे. उद्या तो तुला भेटायला येणार आहे. मग अर्जुन म्हणतो, चल ग्रेट, मी त्याला ब्रीफ देतो मग. ओके, थँक्यू, बाय. असं म्हणून अर्जुन कॉल ठेवतो. मग अर्जुन तिथे टेबलवर ठेवलेल्या फाईल्स आवरत असतो. तेव्हा त्याला तिथे सायलीचा जुना आय कार्ड सापडतो. अर्जुन मनातच म्हणत असतो की या ID वर सायलीचा चेहरा पूर्णपणे दिसत नाही आहे, पण जेवढा दिसतोय त्यावरून एखादा प्रोफेशनल आर्टिस्टला तिचं लहानपणीचं स्केच नक्कीच काढता येईल. आय नो, उद्या एक स्केच आर्टिस्ट येतो, त्याला विचारून पाहायला पाहिजे. मग सायली त्यांना अर्जुनला विचारते, काय हो, झाला ना फोन? मग अर्जुन म्हणतो, हां झाला ना. मग सायली म्हणते, अहो ते चैतन्य भाऊजी तिकडे गाठ झोपले पण असतील, तुम्ही चला ना झोपायला. मग अर्जुन म्हणतो, हो आलो, झोपतो. मग सायली बेडवर जाऊन झोपत असते. तर अर्जुन तिचे आय कार्ड त्याच्या बॅगेमध्ये लपवून ठेवतो. मग आता आपण पाहतो की दुसऱ्या दिवशी सायली लवकर उठून तुळशीची पूजा करायला येत असते. ती तुळशीपाशी येते, पूजा करत असते. तिचं लक्ष प्रियाकडे जातं. प्रिया टेंटमध्ये झोपलेली असते. अश्विन उठलेला असतो, तो तिथे नसतो. मग सायली म्हणते, अश्विन भाऊजी उठलेत वाटतं. आणि सगळ्यांची झोप उडवून ही प्रिया शांतपणे झोपले येते. या प्रियाला बरी काही शांत गाढ झोप लागते. मग ती तुळशी वृंदावनाशी बोलत असते व म्हणत असते, आई तू दारात आहेस ना, म्हणून या अवदसेला मी दूर ठेवू शकते. किती कमनशिबी मुलगी आहे ही. या घरातल्या सगळ्यांनी तिच्यावर इतका जीव लावला, पण हिला त्याची काही किंमत नाही आहे. आणि तिने जे केलं आहे ना, त्याची तिला कधी माफी मिळणार नाही. आणि कदाचित देवालाच वाटलं असेल की तुरुंगात तिला शिक्षा पुरेशी नाही मिळणार. ती ज्यांचे अपराधी आहे त्यांच्या हातूनच तिचा न्याय व्हायला हवा, आणि म्हणूनच कदाचित तिथे आणलं हिला. मग सायली तुळशीला नमस्कार करते. मग मोठमोठ्याने आरती म्हणायला लागते. मुद्दाम घंटी मोठमोठ्याने वाजवत असते. त्या मुद्दामच प्रियाची झोपमोड व्हावी यासाठी खूप मोठमोठ्याने घंटी वाजवून तुळशीची आरती करत असते. तोपर्यंत प्रियाची झोपमोड होते. सायली मुद्दामूनच मोठमोठ्याने परत आरती म्हणू लागते. तोपर्यंत प्रियाला खूप राग येतो. तिची झोपमोड होते. प्रिया झोपेतून उठते. ती रागात म्हणते, ए सायली, काय ग, कशाला एवढ्या जोरजोरात वाजवतेस? माझी झोपमोड केलीस ना. मग सायली म्हणते, तुझी झोपमोड होत असेल ना तर तुझे कान बंद करून घे, मी इथेच पूजा करणार. मग प्रिया म्हणते, पूजाच करायची आहे ना, मग आत जाऊन कर ना, इथे काय आहे तुझं? देवघर आत आहे की नाही, जा. मग सायली म्हणते, पण मी रोज पहाटे इथेच पूजा करते. हां, पण ते तुला कसं माहीत असणार ना? लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस तू पहाट बघितली, सटारांगोळी अशी नाटकं करत होतीस ना तेव्हा. आणि मग परत, अगं पण आता जर तुला माझ्या आवाजाचा त्रास होत असेल ना
तर काय करायचं ते तुझं तू बघून घे. मग सायली तिथून आतमध्ये जाऊ लागते. सायली आतमध्ये घरामध्ये जाते तर अश्विन तिकडून घराच्या बाहेरूनच येतो, प्रियाकडे येतो, प्रियाजवळ येतो. तो काहीतरी घेऊन आलेला असतो. मग अश्विन तन्वीपाशी येऊन बसतो व तन्वीला म्हणू लागतो, जा तन्वी, मागच्या नळाजवळ जा आणि तोंड धुवून ये. मग आपण एकत्र बसून नाश्ता करूया. हे बघ, मी गरमागरम उपमा आणला आहे आणि येताना डिस्पोजेबल प्लेट्स आणि चमचे पण घेऊन आलो आहे, म्हणजे आपल्याला लागेल पण कामाला येतील. अगं तू जा ना, पटकन तोंड धुवून ये. तर प्रिया म्हणते, सुभेदारांसाठी आपण डिस्पोजेबल झालो आहे अश्विन. मी काय म्हणते, आपण ना आपलं पुढचं आयुष्य आहे ना ते असंच घालूया रे. चिखलात झोपत, नळावर तोंड धुत, हे असं डिस्पोजेबल जेवत, डास मारत. हां. मग अश्विन म्हणतो, अगं तन्वी, आपल्याला घरात एंट्री मिळेपर्यंत आपल्याला करावं लागणार हे. मग प्रिया रागावूनच ओरडूनच म्हणते, कधी मिळणार आहे एंट्री? मी मेल्यावर? अश्विन, हो रे, तुला आधीच माहिती आहे ना माझी तब्येत किती नाजूक आहे ते. मला नाही झेपत रे सगळं. आणि मला अचानक चक्कर आली तर, रात्री माझं बीपी लो झाला तर काय करणार आहे आपण? तू पण नाही वाचू शकणार रे. मग अश्विन म्हणतो, तन्वी, काही बडबडू नकोस, काही होणार नाही तुला. मग प्रिया म्हणते, अश्विन हे बघ, कालची रात्र माझ्यासाठी खूप भयानक गेली. शिवाय मी तुला हे असे हाल सोसताना नाही बघू शकत. अरे मी काय म्हणते अश्विन, चल ना आपण माझ्या घरी जाऊयात. हे ऐकून अश्विनला खूप मोठा धक्काच बसतो. आता इकडे आपण पाहतोय की स्टडी रूममध्ये अर्जुन, चैतन्य व एक आर्टिस्ट आलेले असतात. ते काम करत बसलेले असतात. मग त्यातला आर्टिस्ट अर्जुनला म्हणतो, अर्जुन सर, चौक मर्डर केसमधल्या त्या संशयिताचं जे तुम्ही वर्णन दिलं होतं त्याच्यावरून मी हे स्केच काढले. असं म्हणून तो आर्टिस्ट ते स्केच अर्जुनला देतो. मग अर्जुन ते स्केच घेतो व चैतन्याच्या हातात देतो व म्हणतो, मिस्टर सावंतांना पाठव आणि त्यांना विचार, या माणसाचा काही पोलीस रेकॉर्ड आहे का? मग चैतन्य मोबाईल काढतो व कॉल करू लागतो सावंतांना. मग इकडे अर्जुन त्या स्केच आर्टिस्टला म्हणतो, मला अजून एक स्केच काढून हवं आहे तुमच्याकडून. मग आर्टिस्ट विचारतो, त्या स्केचचं, त्या संशयिताचं ब्रीफ तुम्ही देताय का, की कुणी बघितले त्यांना? मग अर्जुन म्हणतो, नाही, म्हणजे संशयित नाही आहे ॲक्च्युली. असं म्हणत तो त्याच्या पाकिटातून सायलीचं आय डी कार्ड काढतो. मग तो तिथून बाहेर येतो व हळूच लपून सायली येते का हे बघत असतो. सायली इकडे किचनमध्ये तांदूळ निवडत असते. मग अर्जुनला वाटतं ती काही इतक्यात लवकर येणार नाही. मग तो जातो व आर्टिस्टकडे आय डी देतो व म्हणतो, या आय डीवरचा जो फोटो आहे ना, आय नो जरा खराब झाला आहे तो, पण त्याचं स्केच करायचं होतं, जमेल का? मग तो आर्टिस्ट त्या आय डी कार्ड पाहत असतो. आता इकडे आपण पाहणार आहोत की प्रिया व अश्विन बोलत असतात. अश्विन म्हणतो, माझ्या घरी म्हणजे रविराज काकांच्या घरी? प्रिया म्हणते, ते माझंसुद्धा घर आहे. अरे माझे आई बाबा, काका काकू तिथे राहतात. मग अश्विन म्हणतो, त्यांच्यापैकी जेलमध्ये तुला एक पण भेटायला आला नाही. रविराज काका तुझ्यावर खूप चिडला आहे, तुझं नावसुद्धा काढत नाही. इथे आपल्याला साधं उभं पण केलं नाही. रविराज काका तुला घरात घेणार असं वाटते का तुला? मग प्रियाला खूप टेन्शन येतं. अगदी ती मनातच म्हणत असते, तुला माहीत नाही रे, या रविराज किल्लेदारला याआधी मी किती वेळा गुंडाळले ते. त्याला त्याची लाडकी तन्वी दिसली ना तर त्याच्यातला हुशार वकील असा गायब होतो आणि फक्त बाप उरतो. याचा मला आत्ताही फायदा करून घ्यायला हवा. अगं. मग अश्विन म्हणतो, काय गं, कसला विचार करतेस? मग प्रिया म्हणते, मी हाच विचार करते की बाबा आपल्याला नक्की आत येतील. अरे शेवटी त्यांचं बापाचं हृदय आहे, किती वेळ माझ्यावर चिडून राहतील. मग अश्विन म्हणतो, अगं पण मी नाही राहू शकत तिथे, मी काय घर जावई थोडीच आहे. मग प्रिया म्हणते, अरे बाबांना माझ्यापेक्षा तू जवळच आहेस, तू अगदी तिथे हक्काने राहशील. पण अश्विनला तिचं बोलणं पटत नाही. तो म्हणतो, नाही, पण मला असं वाटतंय. तोपर्यंत प्रिया खूप मोठ्यानं ओरडते, अश्विन बास, मला यावर अजून चर्चा करायची नाही आहे. मी माझ्या घरी जाणार म्हणजे जाणार. तुला यायचं असेल तर ये, नाहीतर मला एकटं सोड. पण मग तू माझ्याशी बोलायलासुद्धा येऊ नकोस. अश्विनला कळतच नाही ती अशी का वागते ते. आता इकडे चैतन्याने सावंतला कॉल केलेला असतो. तो त्यांच्याशी म्हणत असतो की तुम्हाला जे स्केच पाठवलं आहे त्या माणसाचा काही पोलीस रेकॉर्ड आहे का? आतासुद्धा जा. इकडे सायली त्या ठिकाणी कॉफी घेऊन येत असते व ते तिघं इकडे बोलत असतात.
ते आय डी कार्ड त्या आर्टिस्टच्या हातात असतं. तोपर्यंत सायली इकडून कॉफी घेऊन त्यांच्यासाठी येत असते. मग सायली म्हणते, हो कॉफी. तिचा आवाज ऐकून अर्जुन खूप दचकतो. तू घाबरतो. तो म्हणतो, काय? नाही, कॉफी नको आहे. मग सायली म्हणते, अहो असं काय करताय? हे दादा तुमच्या कामासाठी आलेले असले तर ते आपले पाहुणेच आहेत ना. त्यांना असं चहा कॉफी न देता पाठवून द्यायचं. मग अर्जुन पाठीमागे हात करतो. त्यांना इशाऱ्यातून सांगत असतो की ते आय डी कार्ड लपवा, पण त्या आर्टिस्टला काहीच कळत नाही. मग अर्जुन म्हणतो, कॉफी यांना आवडतच नाही, हे कधीच कॉफी पित नाहीत. मग सायली विचारते, दादा तुम्हाला काही चहा किंवा सरबत आणू का? मग ते आर्टिस्ट म्हणतात, नाही कॉफी चालेल ना. मग अर्जुन त्यांच्याकडे रागाने बघतो, कारण त्याचा पचका झालेला असतो. तो त्याला खुणवत असतो की नको, कॉफी नको. तिला घालवण्यासाठी तो त्याला खुणवत असतो व आय डी कार्ड लपवायला सांगत असतो. मग सायली म्हणते, बघितलंत ना, कॉफी चालेल म्हटले ते. सायलीला बघून चैतन्याला पण धक्का बसतो. सायली आता कॉफी द्यायला पुढे येत असते. मग सायली अर्जुनला कॉफी देते. तोपर्यंत चैतन्य तिकडून आर्टिस्टजवळ येतो. सायली अर्जुनला कॉफी देऊन त्या आर्टिस्टला कॉफी द्यायला जात असते. तोपर्यंत चैतन्य येऊन त्या आर्टिस्टकडून ते आय डी कार्ड घेतो व खिशात ठेवतो. अर्जुनला खूप भीती वाटत असते की सायली ते आय डी कार्ड बघेल म्हणून. मग सायली त्या दादांना कॉफी देते. आता आपण पाहणार आहोत की प्रतिमा व सुमन नाश्त्याची तयारी करत असतात. सुमन पोहे घेऊन येते व प्रतिमा प्लेट्स पुसत असते. सुमन म्हणते, वहिनी पोह्यांवर टाकायला कोथिंबीर चिरलीच नाही आहे. मी ती चिरून घेऊन येते हां. तोपर्यंत प्रतिमा म्हणते, थांब मीच आणते. तोपर्यंत तिकडून प्रिया व अश्विन येत असतात. मग प्रिया म्हणते, आई. तर प्रतिमा वळून बघते तर प्रियाला पाहून सुमनला व प्रतिमाला धक्काच बसतो. मग प्रिया म्हणते, आई अगं किती दिवसाने दिसतेस, कशी आहेस तू आई? असं म्हणत प्रिया चप्पल काढून आत येत असते. तोपर्यंत प्रतिमा मोठ्याने ओरडते, आहेस तिथेच थांब तन्वी, कशासाठी आली आहेस इथे? तोपर्यंत तिकडून नागराज पण येतो. प्रतिमा खूप चिडलेली असते. मग प्रिया म्हणते, कशासाठी म्हणजे? हे माझंही घर आहे आणि कुठल्याही मुलीसाठी तिचं माहेर हे सगळ्यात जास्त प्रिय असतं, सगळ्यात जवळचं असतं. आणि म्हणूनच मी आणि अश्विनी आता इथेच राहणार आहोत. आई तुला भेटून मला इतका आनंद झाला म्हणून सांगू. असं म्हणत तन्वी पुढे येत असते. तर प्रतिमा तिला थांबवते. तिकडे सुमन व प्रतिमाला खूप राग आलेला असतो. त्या खूप रागाने तिच्याकडे बघत असतात. मग प्रिया म्हणते, आई अगं तू माझ्याशी अशी का वागतेस? सुमन काकी अगं तू तरी काहीतरी बोल. तर सुमन काहीच बोलत नाही. मग प्रिया नागराजकडे जाते. नागराज काका. तर नागराज काहीच बोलत नाही. तो मान खाली घालतो. मग अश्विन तिच्याजवळ येतो व तो म्हणतो, तन्वी मला असं वाटतं की आपण इथून निघूया, चल. मग मी प्रतिमा म्हणते, हो तन्वी निघ आता. तुझ्या सुदैवाने तुझे बाबा आता इथे घरी नाही आहेत. ते यायच्या आत निघालीस तर बरं होईल. परत आम्हाला भेटण्याचा विचारही करू नकोस. आणि तू या घरात राहण्याचा तर प्रश्नच येत नाही. तिचे ते बोलणे ऐकून प्रिया व अश्विनला खूप मोठा धक्का बसतो. प्रिया रडू लागते. आता इकडे आपण पाहतोय की सायली चैतन्याला कॉफी देते व म्हणते की आणखीन काही लागलं तर मला सांगा हां भाऊजी. मग चैतन्य म्हणतो, हो नक्की. असं म्हणून सायली तिथून निघून जाते. आता इकडे अर्जुन खूप गंमतच करत असतो. अर्जुनला असं वाटत असतं की सायलीने ते आय डी कार्ड पाहिलं आहे आणि ती त्याला ओरडणार असते, म्हणून तो खूप असे डोळे मिटून घेतो. तर पाठीमागून चैतन्य एक चुटकी वाजवतो, तर पण अर्जुनचं त्याच्याकडे लक्षच नसतं. मग अर्जुन हळूच डोळे उघडतो. मग तो म्हणतो, मला काही सांगितलं नाही, ओरडलं नाही, कसं काय? मग तो मागे वळून पाहतो. आर्टिस्टला म्हणतो, आय डी कुठे आहे आय डी? मग चैतन्य म्हणतो, आय डी कार्ड ना तुझ्या गार्डियन एंजलने गायब करून टाकलं. आणि तुला माहिती आहे तुझा एंजल कोण आहे? ॲडव्होकेट चैतन्य गडकरी. मग तो आय डी कार्ड खिशातून काढतो व दाखवतो, हे बघ. मग अर्जुन खूप खुश होतो. मग अर्जुन म्हणायला लागतो की थँक्यू सो मच, वाचवलंस तू मला. मग तो आय डी घेतो. मग अर्जुन आता आर्टिस्टला म्हणतो, आय नो त्या आय डी कार्डवरचा फोटो खूप खराब झाला आहे, म्हणून विचारतोय तुम्हाला स्केच जमेल का? म्हणून लपवत होतो तिच्यापासून. मग आर्टिस्ट म्हणू लागतो, आय एम सॉरी सर, या फोटोवरून मला स्केच काढता येणार नाही. अर्जुन विचारतो, का? मग आर्टिस्ट म्हणतो, हे असे फोटो कुठल्या पेपरवरती चिकटवले असतील ना तर ती ही अशी अवस्था होते, दिसणार नाही का?
हा फोटो बघण्यासारखी ती खूप जुना आहे. त्या भेगाने खराब झाला आहे आणि हे असे फोटो पेपरवरती चिकटवले असतील. त्याचं ते बोलणं ऐकून अर्जुनला धक्काच बसतो. मग तो म्हणतो की इट्स ओके असं म्हणून तो ID कार्ड घेतो. त्याला काय करायचं ते कळतच नाही. तो विचार करत असतो व आजचा भाग इथेच संपतो. आता आपण पुढील भागात पाहणार आहोत की इकडे तन्वी रॉकीला ओतत असते. अश्विन तिकडे प्रतिमाकडे गयावया करत असतो. प्रतिमात्या, प्लीज प्रतिमात्या, मी तुझ्या पाया पडतो. प्लीज हे सगळं थांबव. प्रतिमात्या, हे बघ, तिच्या चुकीची एवढी मोठी शिक्षा नको देऊस तिला. मग तन्वी रॉकीला ओतते व ती माचीस लावून आग लावते. प्रतिमाला आगीचा खूप त्रास होतो. ती खूप घाबरत असते. इकडे प्रतिमा खूप रडत असते. ते सर्व बघून इकडे अश्विन, सुमन, प्रतिमा व नागराजला खूप मोठा धक्का बसतो. आता इकडे अर्जुन विचार करत असतो. तो म्हणत असतो की तन्वीने ते गाठोडे गायब करून कुठेतरी लपवून ठेवलं असेल. तिच्या रूममध्ये असेल का? असेल बहुतेक, असं म्हणून अर्जुन तिच्या रूममध्ये जातो व ते गाठोडे इकडे तिकडे शोधत असतो. मग इकडे आपण पाहतोय की सायली अर्जुनसाठी कॉफी घेऊन रूममध्ये येते. नंतर मग अर्जुन तिथे नसतो. मग ती म्हणते हे कुठे गेले म्हणून ती शोधत असते. इकडे सायलीला कॉल येतो व ती बाहेर येते. तर अर्जुन तन्वीच्या खोलीमध्ये गाठोडे शोधत असतो. त्याला एका ड्रॉवर लॉक असतो. तर त्याला त्याची चावी शोधतो. ती सापडते. तोपर्यंत तिकडे सायलीला अर्जुनच्या फोनचा आवाज येतो. ती विचार करते की यांचा फोन इकडे कसं काय म्हणून ती बघायला जात असते. व इकडे अर्जुनला तन्वीचं गाठोडं सापडतं व इथेच आजचा भाग संपतो. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचा असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. व आजचा भाग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.